एक ब्रेकिंग बातमी। केईएम रुग्णालयामध्ये 2 संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय का असा सवाल उपस्थित होतोय। मात्र 2 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नसून त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाला असल्याचं रुग्णालय प्रशासन सांगतंय। आणि केईएम रुग्णालयामध्ये 58 वर्षीय महिलेचा आणि 13 वर्षीय मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे 58 वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि 13 वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजारामुळे मृत्यू झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे। मात्र दोन्ही रुग्णांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या चाचण्यांमध्ये हे रुग्ण कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालेलं होतं। उपचारादरम्यान आम्ही सर्व तपासण्या करतो आणि त्यातच आम्ही कोविडची देखील तपासणी केली होती। त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करताना कोविडचा प्रोटोकॉल पाळत त्यांना मृतदेह कोविड बॅगमधून देण्यात आल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलंय।